मंडळी नमस्ते. आपण पाहत आहात निर्जरा क्रिएशन यूट्यूब चॅनल. या चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज मी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या कायद्याची माहिती देणार आहे. आज मी आपल्याला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा प्रतिबंध मनाई व निवारण 2013 याची सविस्तर माहिती देणार आहे. मंडळी, कामाचे ठिकाण म्हणजे काय तर कोणतेही शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, युनिट, मंडळ, सोसायटी, ट्रस्ट, दुकान, NGO, दवाखाना, संकुल, एखाद्याचे घर, निवासस्थान आणि कामानिमित्त भेट देण्यात येणारी प्रवास व्यवस्था म्हणजे मोटारगाडी असेल, बस असेल किंवा खाजगी शासकीय कामाचे प्रवासाचे साधन असेल, हे सगळे कामाच्या ठिकाण या व्याख्येमध्ये येतात. आणि या ठिकाणी जर महिलेचा लैंगिक छळ झाला तर त्याला दंड आणि शिक्षा होऊ शकते. आता कामाचे ठिकाण आपल्याला समजले, पण छळ म्हणजे नेमकं काय, लैंगिक छळ कशाला म्हणतात हे मी आपल्याला सांगणार आहे आत्ता. तर लैंगिक छळ म्हणजे कोणत्याही कामावर असणाऱ्या स्त्रीला स्पर्श करणे, जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, लैंगिक सुखाची मागणी करणे किंवा शेरेबाजी करणे, अश्लील साहित्य दाखविणे, लैंगिक स्वरूपाचे कोणतेही वर्तन की ज्यामुळे स्त्रीच्या मनाला लज्जा उत्पन्न होऊ शकेल, याला लैंगिक छळ म्हणतात. कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे किंवा तिच्या कामावर तिच्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करणे, याला सुद्धा लैंगिक छळच म्हटलं जातं. आता स्त्रियांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती म्हणजे लोकल कमिटी, LC असे म्हणतात, ही LC प्रत्येक जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली असते. आणि या समितीचे सदस्य सचिव हे प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतात. या समितीकडे येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी जिथे 10पेक्षा कमी कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी आणि ज्याची तक्रार त्याच्या बॉस विरोधात किंवा त्याच्या नियुक्त्या विरोधात असते, अशा तक्रारीचे निवारण लोकल कमिटीमध्ये होते. त्यासाठी ही लोकल कमिटी असते. मात्र कायद्यानुसार प्रत्येक नियुक्त्याला एक अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असते. अंतर्गत समिती म्हणजे इंटरनल कमिटी. ही कमिटी प्रत्येक 10पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या नियुक्त्याला ही समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. ही समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनेला 50,000 रुपये दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. जशी लोकल कमिटी असते तशीच इंटरनल कमिटी असते. यामध्ये सदरच्या आस्थापनेतली वरिष्ठ महिला अधिकारी कर्मचारी ही या समितीची अध्यक्ष असते. आपल्या परिसरातील एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीला, महिला प्रतिनिधीला या समितीमध्ये सदस्य म्हणून घेणे बंधनकारक आहे. आणि ही समिती स्थापन करणे बंधनकारक असून स्थापन न केल्यास 50,000 रुपये दंड हा त्या आस्थापनेला ह्या कायद्याअंतर्गत केला जातो. आता समितीची कर्तव्य काय आहेत, चौकशी कशा प्रकारे केली जाते, चौकशीनंतर काय कार्यवाही करता येते आणि महिलांना तक्रार कशी दाखल करता येते, हे मी पुढील भागात आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत निर्जरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला पाहत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.